म्हटले. आत्ताच ताजी माहिती येते, सोनिया गांधी यांची भेट घेतलेली आहे सुषमा स्वराज यांनी, आणि सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री आहेत आणि सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन जे झालं त्याची माहिती सोनिया गांधींना देण्यात आली आहे. प्रशांत कदम पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय झालंय दोघींच्या बैठकीमध्ये, भेटीमध्ये? नॉर्थ ब्लॉक मध्ये सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी गुलाम नबी आझाद उपस्थित आहेत आणि सोनिया गांधी या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीयेत, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांची प्रकृती जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून नीट नाहीये आणि त्याच्यामुळं त्या 10 जनपथवरतीच होत्या त्यांच्या निवासस्थानी, आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या स्वतः 10 जनपथवरती गेल्या, त्यांना भेटल्या आणि त्यांनी या सगळ्या ऑपरेशनची जी माहिती आहे, जे डिटेल्स आहेत ते त्यांना या ठिकाणी ब्रीफ केलेले आहेत. म्हणजे जे खरं तर ऑल पार्टी मीट मध्ये होणार आहे तेच या ठिकाणी सगळं सुषमा यांनी स्वतः सोनियांना भेटून सांगितलेलं आहे. आणि हे एक प्रकारे भारताचं राजकारण जे आहे ते किती सुसंस्कृत आहे हे दाखवणार आहे. काही वेळापूर्वीच सोनिया यांनी सरकारचं अभिनंदन केलेलं होतं या कारवाईबद्दल, आणि त्या बदल्यात आता स्वतः सरकारमधला एक ज्येष्ठ मंत्री त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटतात, त्यांना या सगळ्या हल्ल्याची, लष्करी कारवाईची जी काही माहिती आहे ती सगळी ब्रीफ करतात. हे एका चांगल्या लोकशाही संस्कृतीचं लक्षण म्हणावं लागेल. नक्कीच प्रशांत, देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे, पाकिस्तान विरोधातली कारवाई आहे आणि म्हणूनच सर्वांना एकत्र घेतलं जातंय, सर्वांना विश्वासात घेतलं जातंय. नक्कीच ज्ञानदा, कारण म्हणजे जे बॉर्डरवरची आपली सगळी राज्य आहेत त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देखील सकाळपासून गृहमंत्री फोन करून सगळी डिटेल्स जी आहेत ते शेअर करतायत. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांना फोन करून या सगळ्या ऑपरेशनची कारवाई जी माहिती आहे ती दिलेली आहे. त्याशिवाय एक महत्वाची बाब या ऑपरेशन मधली अशी आहे की भारतानं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकनं कुठला कांगावा करू नये म्हणून आपल्या डीजीएमओनं, म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधले जे डीजीएमओ आहेत त्यांच्यामध्ये एक हॉटलाईनद्वारे संपर्क साधण्याची एक सोय असते, आणि त्याद्वारे या आपल्या सर्जिकल ऑपरेशनची कल्पना जी आहे ती आपण पाकला देखील दिलेली आहे. म्हणजे पाकिस्तानच्या डीजीएमओना देखील आपल्या अशा पद्धतीचं आपण कारवाई केलेली आहे हे सांगितलेलं आहे. आणि भविष्यात जर अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले झाले तर आम्ही पुन्हा करू, हा देखील इशारा त्याच्यामध्ये. नक्कीच प्रशांत, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.